online platform that will make your chemistry your chemistry. लास्ट पार्ट जर बघून आला असेल तर मी तुम्हाला कुठेपर्यंत शिकवलेलं आयसोबॅरिक प्रोसेस आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. व्हॉट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? फर्स्ट लॉ नी काय मॅथमॅटिकल इक्वेशन दिली आपल्याला? येस, इट गिव्ह डेल्टा यू इज इक्वल टू काय असतं रे? क्यू प्लस डब्ल्यू. इंटरनल एनर्जीचा जो काही चेंज आहे किंवा सिस्टीम मध्ये इंटरनल एनर्जीचे चेंजेस फक्त हीट आणि वर्क डन मुळेच होतात. यालाच आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कन्सिडर केलं. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण सगळ्या प्रोसेसेससाठी बघितली. आयसोथर्मिक, एडियाबॅटिक, आयसोबॅरिक, आयसोक्रोरिक. लास्टला मी आयसोबॅरिकला आलेले. लास्ट प्रोसेस मी तुम्हाला आयसोबॅरिक प्रोसेस बद्दल सांगत होते. आणि आयसोबॅरिक प्रोसेस म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट. डेल्टा पी काय असतो? कॉन्स्टंट असतो. त्याच्यामध्ये चेंज इन प्रेशर बिलकुल नसतं. डेल्टा पी इज इक्वल टू 0. सो बघा, सो या प्रोसेससाठी माझा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय झाला? क्यू प्लस डब्ल्यू आहे तसं लिहिलं. क्यूच्या खाली फक्त बेसला मी पी लिहिलं कारण इट इज ऍट आयसोबॅरिक. हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. क्यू टू द बेस पी म्हणजे काय? हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. डब्ल्यू ला मी कसं लिहू शकते? तुम्हाला माहिती आहे डब्ल्यू काय असतं? पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. ही झाली तुम्ही डब्ल्यू ची व्हॅल्यू लिहिलेली. डेल्टा यू आहे तसं. हीच इक्वेशन मला क्यू पी च्या टर्म्स मध्ये लिहायची आहे. सो मी काय लिहिणार? क्यू पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा यू ही पूर्ण टर्म इकडे प्लस मध्ये येणार. सो प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. इथपर्यंत येऊन थांबल्यावर मी तुम्हाला सांगितलेलं आयसोबॅरिक प्रोसेसेसमध्ये जे काही इंटरनल एनर्जी मध्ये चेंजेस होतात ते हीट ॲज वेल ॲज वर्क दोन्हीमुळे होत असतात. आणखी हीट ॲट आयसोबॅरिक प्रोसेस जी काही हीट आहे कॉन्स्टंट प्रेशरला त्याला क्यूपी ने डिनोट करतो विच इज इक्वल टू इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. इंटरनल एनर्जी प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. याच इंटरनल एनर्जीला मी सांगितलेलं काय म्हणणार आहे मी उद्याच्या लेक्चरमध्ये म्हणून एच दॅट इज एन्थाल्पी. यालाच काय म्हणायचं मी म्हटलेलं? एन्थाल्पी. सो एन्थाल्पीला मी डिफाइन काय करू शकते? एन्थाल्पी इज नथिंग बट द हीट changes at isobaric at constant pressure म्हणजे in isobaric processes. बघा मी लिहिते enthalpy is nothing but heat changes in the system during कधी? during isobaric process. आयसोबॅरिक प्रोसेसच्या वेळी जे काही तुमच्या सिस्टीम मध्ये हीट चेंजेस होतात क्यूपी त्यालाच मी पुढे जाऊन काय म्हणणार आहे? एन्थाल्पी. मग एन्थाल्पीचा फॉर्म्युला काय झाला रे? एच इज इक्वल टू काय आहे तिकडे? इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन लिहू शकते मी त्याला पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. येस, मी वर्क डन लिहू शकते किंवा आहे तसं लिहिते पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. जर इथे डेल्टा असेल तर सगळीकडे डेल्टा लिहायला लागतं. ओके, इक्वेशन मध्ये डेल्टा व्ही आलं तर सगळ्याला डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. हा आहे तुमचा एन्थाल्पीचा फॉर्म्युला. बघा आता एन्थाल्पीला असंही डिफाइन करतात की एन्थाल्पी दॅट इज एच. एन्थाल्पी इज सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड वर्क डन. and work done in the system किंवा by the system जे काही असेल ते. सो मी हेच एन्थाल्पी कसं लिहू शकते? एन्थाल्पी इज इक्वल टू सम म्हणजे ऍडिशन ऑफ कोणाची ऍडिशन आहे? तर इंटरनल एनर्जी यू प्लस वर्क डन डब्ल्यू प्लस वर्क डन काय असेल ते वर्क डन तुमचं मायनस मध्ये असेल प्लस मध्ये असेल. वर्क आणि इंटरनल एनर्जीची सम केली की तुम्हाला एन्थाल्पी मिळते. अशी एक एन्थाल्पीची डेफिनेशन आहे. सो या डेफिनेशन वरून मी ह्या इक्वेशन पर्यंत कसं पोहोचते बघा. आता जसं मी तुम्हाला काल सांगितलेलं तुम्ही इंटरनल एनर्जी कधीही काढू शकत नाही. यू कधी काढू शकता का तुम्ही? टोटल सम ऑफ ऑल द एनर्जीज प्रेझेंट इन द सिस्टीम नाही. तुम्ही काय काढता रे? तर यू रिमूव्ह के यू कॅल्क्युलेट डेल्टा यू. तुम्ही कधीही यू कॅल्क्युलेट नाही करत, तुम्ही डेल्टा यू कॅल्क्युलेट करता. डेल्टा यू म्हणजे काय बघा. दोन सिस्टीम घ्या म्हणजे एकच सिस्टीम आहे. ही इनिशियल कंडिशन आहे.
काहीतरी प्रोसेस होईल, सेम सिस्टीमची फायनल स्टेट, सेम सिस्टीमची ही फायनल स्टेट आहे. येस. सो यावेळी इनिशियलच्या वेळी जी त्याच्याकडे इंटरनल एनर्जी होती ती U1, फायनल काम झाल्यानंतर जी असेल ती U2. सो डेल्टा U काय झालं रे, U2 मायनस U1. म्हणजे तुम्ही डेल्टा U काढता, टोटल एनर्जी नाही काढत. सिमिलरली मला एन्थॅल्पी सुद्धा कशी काढावी लागते, एन्थॅल्पी ऑफ फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट, दॅट इज डेल्टा H इज इक्वल टू मी लिहिणार H2 मायनस H1. याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करा. कन्सिडर इट एज इक्वेशन नंबर 1. आता पहिल्या म्हणजे इनिशियल स्टेज साठी मी जर तुम्हाला सांगितलं एन्थॅल्पी लिहा तर कशी लिहिणार तुम्ही. येस बघा, एन्थॅल्पी स्टेज कुठली आहे, 1. इनिशियल स्टेज आहे, सो 1. सो एन्थॅल्पी ऑफ फर्स्ट स्टेज इज इक्वल टू काय असतं, सम ऑफ U1 प्लस वर्क डन काय असतं, वर्कला मी काय लिहू शकते, P इंटू V लिहू शकते ना. सो प्रेशर ऍट फर्स्ट स्टेज, व्हॉल्यूम ऍट फर्स्ट स्टेज. सो H1 ला मी लिहू शकते U1 प्लस P1 V1, कारण वर्क डन काय असतं, प्रेशर व्हॉल्यूम टाइप. वर्क डन काय असतं, PV टाइप, सो PV लिहिलं. सिमिलरली फायनल स्टेज साठी जर मला एन्थॅल्पी लिहायची असती तर H2 इज इक्वल टू U2 प्लस P2 V2. याला दोन्हीला कंबाईन मी करून इक्वेशन नंबर 2 लिहिते. आता सबस्टिट्यूट 2 in 1 काय होईल सांगा, डेल्टा H इज इक्वल टू ऑलरेडी जी इक्वेशन आहे ती आहे H2 मायनस H1. तुम्ही आत्ताच H2 फाइंड केला, काय सांगा, डिक्टेट करा U2 प्लस P2 V2. येस, मायनस करते. H1 ची जी टर्म आहे ती ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिली, काय लिहिणार मी, U1 प्लस P1 V1. लक्षात आलं असेल इथे. इज इक्वल टूच्या साइनच्या खाली तुमची इज इक्वल टू साइन आली पाहिजे. मी साइडला लिहिते कारण माझ्याकडे जागा उरणार नाही म्हणून. बघा, U2 प्लस P2 V2 आहे तसं, मायनसची साइन आत जाऊ दे, कोणाला जाणार, U1 ला. सो मायनस U1, परत आतमध्ये जाऊन काय होणार, मायनस प्लस मायनस P1 V1. आता लाईक टर्म्स एकत्र करूया, U2 मायनस U1, आणखी काय, P2 V2 मायनस P1 V1. येस, चला बघा, U2 मायनस U1 ब्रॅकेट मध्ये घेते, प्लस ची साइन आहे, प्लस ची साइन आहे, बाकी आत कोण जाणार मग, P2 V2 मायनस P1 V1. करेक्ट आहे का, हे कसं करणार बघा, U2 मायनस U1 आहे, U2 मायनस U1 प्लस P2 V2 प्लस P2 V2, प्लस मायनस काय होणार, मायनस होणार. सो मायनस P1 V1 आहे. सो माझी ही स्टेप आता करेक्ट आली, मला लक्षात आलं. येस, पुढे बघा आता काय मी करू शकते. मला सांगा, आपण ही काही प्रोसेस केली आधी ती आयसोबॅरिक साठी केलेली, आयसोबॅरिक पासून चालू केलंय. सो फॉर आयसोबॅरिक प्रोसेस P1 इज इक्वल टू P2. कॉन्स्टंट प्रेशर असणार आहे, प्रेशर चेंज होणार नाही. सो P1 इज इक्वल टू P2 मी काय लिहून टाकते, फक्त P लिहून टाकते. प्रेशर मध्ये चेंजेस होणार नाही ना, P1 काय आणि P2 काय सेमच असणार. P1 ची व्हॅल्यू जर 2 असेल तर तीच P2 ची व्हॅल्यू असणार आहे. सो P1 P2 न म्हणता मी दोघांना मिळून P म्हणते. चला ओके मॅम, लक्षात आलं आम्हाला. सो U2 मायनस U1 एका ब्रॅकेट मध्ये प्लस काय लिहू शकते मी याच्यातून बघा, P2 च्या जागी Pच, V2 मायनस P1 च्या जागी P आणि V1 आहे तसं. सो मी आता P कॉमन काढू शकते, काढूया. U2 मायनस U1 प्लस यातून P कॉमन काढा, आत राहिलं काय फक्त V2 मायनस V1. इकडे काय चाललंय आपलं, डेल्टा H. डेल्टा H म्हणजेच H2 मायनस H1 चं सबस्टिट्यूशन चाललेलं, डेल्टा H. आता बघा, डेल्टा H इज इक्वल टू U2 मायनस U1 काय असतं, फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल इंटरनल एनर्जी इज नथिंग बट चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस प्रेशर V2 मायनस V1 काय आहे, चेंज इन व्हॉल्यूम. सो डेल्टा V, and this is your final equation for enthalpy. Change in enthalpy काय झालं मग, summation of change in internal energy and work done. Summation of change in internal energy and work done. Simple होतं, काहीच नाही केलं, फक्त डेफिनेशन नुसार एन्थॅल्पी इज डिफाइंड ॲज समेशन ऑफ इंटरनल एनर्जी अँड वर्क डन. मग एन्थॅल्पी सुद्धा आपण डिफरन्स काढू शकतो, H2 मायनस H1 लिहून घेतलं, एन्थॅल्पी चेंजेस H2 मायनस H1. मग H2 साठी आणि H1 साठी सेपरेट इक्वेशन्स काढल्या.
सेपरेट इक्वेशन्स काढल्या आणि त्यानुसार इथं पुट करून मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करत आपण आता इथेपर्यंत पोहोचलो. ओके, प्रोसेस काय आहे? आयसोबॅरिक. प्रोसेस कोणती होती? आयसोबॅरिक. आणि मी आधीच सांगितलेलं आयसोबॅरिक प्रोसेसेस मध्ये जो काही एन्थाल्पी चेंज आहे तोच हीट चेंज असतो. सो इथं सुद्धा मी लिहू शकते की QP इज इक्वल टू H असतो. सो हाच फॉर्म्युला बघा तुम्ही नोटबुक काढून, हाच फॉर्म्युला QP साठी पण आलेला आणि सिमिलर फॉर्म्युला H साठी आलाय. प्रेशर P म्हणजे एक्सटर्नल प्रेशर किंवा P प्रेशर जे काही तुमच्या बुकमध्ये दिलं असेल ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर किंवा प्रेशर ऑफ गॅसेस दिस दॅट, त्याच्याशी काही आपला संबंध नाही. प्रेशर इज प्रेशर. सो डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P इंटू डेल्टा V हा तुमचा एन्थाल्पीचा फॉर्म्युला आहे. आणि एन्थाल्पी म्हणजेच काय झालं? आयसोबॅरिक प्रोसेसच्या वेळी तुमच्या सिस्टीम मध्ये काय हीट चेंजेस होत असतात. आयसोबॅरिक प्रोसेसच्या वेळी तुमच्या सिस्टीम मध्ये काय हीट चेंजेस होत असतात. त्या हीट चेंजेस म्हणजेच काय? तुमची H, दॅट इज एन्थाल्पी. आय गेस आता एन्थाल्पी लक्षात आलं असेल. एन्थाल्पीचं मेन काय लक्षात ठेवायचं आहे? तर एन्थाल्पीचा फॉर्म्युला डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V जो इथं आपण डिराईव्ह केला. चला रंगूया त्याला जरासं. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. दिस इज द इक्वेशन फॉर एन्थाल्पी. एकदा स्क्रीनशॉट करा मग पुढे जाऊया. स्क्रीनशॉट करा. हेडिंग घ्या, रिलेशन बिटवीन एन्थाल्पी H किंवा डेल्टा H अँड इंटरनल एनर्जी किंवा डेल्टा U. हाँ एवढंच ठीक आहे. रिलेशन बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U फॉर व्हेरियस केमिकल रिॲक्शन्स ही तुमची टायटल. चला बघूया तर या डेल्टा H अँड डेल्टा U मध्ये रिलेशन काय आहे. तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही तर आता सांगितलं की डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V आहे. हेच रिलेशन असेल ना मग आणखी काय वेगळं होणार आहे याच्यात. तर इथे हेडिंग काय आहे पुढे? फॉर केमिकल रिॲक्शन्स किंवा इन केमिकल रिॲक्शन्स. चला मेन म्हणजे हे आहे की आपण जे काही हे रिलेशन यूज करणार आहे ते कुणासाठी वापरणार आहे? केमिकल रिॲक्शनसाठी. बघूया एकदा केमिकल रिॲक्शन्स. चला पहिलाच पॉइंट लिहा, येलो चार्ट घेते. फॉर रिॲक्शन्स विथ सॉलिड किंवा लिक्विड रिॲक्टंट. सॉलिड किंवा लिक्विड रिॲक्टंट असेल अशा रिॲक्शन साठी रिलेशनशिप काय आहे बघूया. स्टार्ट आहे, तुम्ही स्टार्ट करूया. ठीक आहे. आता समजा मी बीकर घेतलाय आणि या बीकर मध्ये मी काय घेते? आधी सॉलिड घेते. सॉलिड कॉम्प्रेसिबल आहेत का रे? कॅन मी कॉम्प्रेस सॉलिड? तुम्ही दगडाला कॉम्प्रेस करू शकता, त्याची स्टेट बदलू शकता कॉम्प्रेस करून करून? बिलकुल नाही. यू कॅन्ट कॉम्प्रेस सॉलिड. सो कॉम्प्रेसिबिलिटीची पहिला ट्रेंड लक्षात घ्या की सॉलिड्स बिलकुल कॉम्प्रेस होत नाही, लिक्विड होतात. बट तुम्हाला खूप एक्सटर्नल त्याला प्रेशर द्यावं लागेल. अँड गॅसेस इझिली होतात. सो आपण जे रिॲक्शन करतो त्या गॅसेस साठी करतो. सॉलिड अँड लिक्विड कंडिशन्सला आपल्याला टफ प्रेशराइज करावं लागतं, टफली त्यांना प्रेशराइज करायला लागतं. का? कारण सॉलिड आणि लिक्विड इनकॉम्प्रेसिबल आहेत. म्हणून मी पहिला क्रायटेरिया काय घेतला? सॉलिड आणि लिक्विडच्या रिॲक्शन्स असतील म्हणजे रिॲक्टंट सॉलिड किंवा लिक्विड असेल तर वरची इक्वेशन काय होता बघूया. एक तर हे इनकॉम्प्रेसिबल आहेत म्हणजे तुम्ही पिस्टन दाबा, तुम्हाला खूप फोर्स द्यावा लागेल इन केस ऑफ लिक्विड. बट सॉलिड आणि लिक्विडला सिमिलर कन्सिडर करा थर्मोडायनामिक्स मध्ये. तुम्ही फोर्स लावलाय व्हॉल्यूम मध्ये काही चेंज होणार आहे का? नाही. दगड घेतलेत आणि कॉम्प्रेस करायला व्हॉल्यूम मध्ये काय चेंज होणार आहे का? नाही होणार. याचा अर्थ जर तुमचा रिॲक्टंट सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल, व्हॉल्यूम मधला जो चेंज आहे तो काय असणार? झिरो असणार. बिलकुल व्हॉल्यूम चेंज होणार नाही तुमचं. किती पण पिस्टन लावून या दगडाला काय करा? कॉम्प्रेस करा. कितीही पिस्टन लावून कॉम्प्रेस करा, याचा व्हॉल्यूम चेंज होणार नाही. म्हणजेच काय झालं? आपल्याला माहिती आहे एन्थाल्पीचा फॉर्म्युला डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P इंटू डेल्टा V आहे.
बरोबर ना, बघा वरचा तोच लिहिलाय. बट जो काही डेल्टा व्ही आहे तो किती येणार आहे तुमचा सॉलिड आणि लिक्विड साठी 0. सो पी इंटू 0 0 झालं. मग एन्थाल्पी जी काही आहे ती कशी असणार, फक्त इंटरनल एनर्जी इतकी. कधी, फॉर रिएक्टंट्स इफ दे आर इन सॉलिड किंवा लिक्विड स्टेट. फॉर द केमिकल रिएक्शन्स of solids and liquid the enthalpy is equal to the internal energy. लक्षात आलं. सो टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन आहे when the relation is valued, when delta H is equal to delta U. कधी हे तुम्हाला विचारतात. मग तुम्ही आन्सर कसं स्टार्ट करायचं, for the reactions with solid or liquid reactant as solid and liquids are incompressible or very difficult to compress, delta V is equal to 0. We know enthalpy is equal to internal energy plus P delta V. डेल्टा व्ही ची व्हॅल्यू 0 झाली. सो डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू इज अ व्हॅलिड रिलेशन फॉर रिएक्शन्स विथ सॉलिड अँड लिक्विड रिएक्टंट. सिंपल आहे. आता गॅसेस साठी बघूया. सेकंड, फॉर गॅशियस रिएक्टंट, फॉर गॅशियस रिएक्टंट सिंपल आहे. मला सांगा गॅसेस तुमचे कॉम्प्रेस आणि एक्सपांड होतात की नाही होत. ऑफकोर्स होतात. पूर्ण थर्मोडायनामिक्स मध्ये आपण तेच बघितलं, एक्सपान्शन ऑफ गॅस, कॉम्प्रेशन ऑफ गॅस. सो गॅशियस रिएक्टंट असेल तर एक्सपान्शन अँड कॉम्प्रेशन होतं, म्हणजे एक कन्सिडरेबल चेंज असतो, व्हॉल्यूम मध्ये चेंज होतो. इतर चेंज होतो का, लिक्विड्स मध्ये होतो, बट फार मायनर असतो, फार मायनर असतो. सो कन्सिडरेबल चेंज नाहीये तो असं निग्लेक्ट करू शकते. गॅसेस मधला व्हॉल्यूम मधला जो चेंज आहे तो आपण निग्लेक्ट नाही करू शकत. सो माझं इक्वेशन काय होईल आता, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. ओके, याला परत असं कट करू. काय डेल्टा एच ठेवलं तरी चालेल, किंवा H2 मायनस H1 इज इक्वल टू काय लिहिणार मी इथे, U2 मायनस Q1. डेल्टा व्ही. बघा आता मी काय करते पुढे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू आहे तसा ठेवा प्लस प्लस मी फक्त व्हॉल्यूमला चेंज करते. म्हणजेच काय, डेल्टा व्ही ला V2 मायनस V1 करते. डेल्टा व्ही ला V2 मायनस V1 करू शकते ना. डेल्टा व्ही काय V2 मायनस V1 आहे. ठीक आहे. बघा परत डेल्टा एच इज इक्वल टू च्या साइनच्या खाली तुम्हाला आणायचंय. मी फक्त तिकडे कंजेस्टेड एरिया मध्ये नाही लिहायचं म्हणून इकडे आणलं. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो कसं होईल, पी V2 मायनस पी V1. बरोबर आहे. पहिला काय केलं मॅम, तर या डेल्टा व्ही ला V2 मायनस V1 लिहून घेतलं. आता काय केलं, पी V2 मायनस पी V1 आत फक्त मल्टिप्लिकेशन केलं. हो, लक्षात आलं असेल. ठीक आहे. चला मग मला सांगा, आपण जे काही गॅसेस शिकणार आहे, जर ते आयडल गॅसेस असतील तर PV इज इक्वल टू एनआरटी व्हॅलिड करणार. येस. सो फॉर आयडल गॅसेस, आयडल गॅस इक्वेशन काय असते, फॉर आयडल गॅसेस PV इज इक्वल टू nRT. आयडल गॅस इक्वेशन काय सांगतं, PV इज इक्वल टू nRT. ओके, मला PVच पाहिजे, PVच पाहिजे. P तर कॉन्स्टंट आहे, सो P ला Pच ठेवा. इनिशियल स्टेज साठी V1 व्हॉल्यूम करा. बाकी पण काय होणार, N1 R कॉन्स्टंट असतं, T कॉन्स्टंट असतं. R कॉन्स्टंट, T कॉन्स्टंट. सिमिलरली मी प्रेशर आहे तसं ठेवलं. सिस्टीम दुसरी घेतली, दुसऱ्या सिस्टीमचा व्हॉल्यूम झाला V2. नंबर ऑफ मोल्स बदलणार, N2 होणार, R सेम, T सेम. बरोबर आहे ना. आयसोबॅरिक म्हणून प्रेशर कॉन्स्टंट. R काय, गॅस कॉन्स्टंट आहे, Rच राहणार. टेम्परेचर पण कॉन्स्टंट असतो, सो T कॉन्स्टंट. मग राहिलं काय फक्त V आणि N, V आणि N. आता या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या तुमच्या अबव इक्वेशन मध्ये पुट करा. याला इक्वेशन समजा मी A म्हणते, या A इक्वेशन मध्ये पुट करा. सो काय होईल तुमची A इक्वेशन, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस PV2 ची व्हॅल्यू काय आहे, PV2 ची व्हॅल्यू आहे N2RT. येस, मायनस PV1 ची व्हॅल्यू काय आहे, N1RT. PV2 ची व्हॅल्यू पुट केली, PV1 ची व्हॅल्यू पुट केली. येस, कॉमन काहीतरी दिसतंय का बघा या दोघांमध्ये, RT कॉमन दिसतंय. सो हीच इक्वेशन झाली, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस कॉमन काय दिसतं तुम्हाला, RT. आत उरलं काय मग, N2 मायनस N1. बघा जसं V2 मायनस V1 डेल्टा V असतं, U2 मायनस U1 डेल्टा U असतं,
H2 मायनस H1 डेल्टा H असतं, तसं N2 मायनस N1 काय असणार आहे, डेल्टा N असणार आहे. ठीक आहे, बाकी इक्वेशन आहेच ती. तर डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस RT डेल्टा N. बट डेल्टा N च्या बेसला मी G लिहिते, कारण नंबर ऑफ मोल्स आहेत, N2 मायनस N1 डिफरन्स आहे, त्या डिफरन्स कुठल्या रिॲक्शनसाठी, गॅशियस रिॲक्शनसाठी, सो फक्त मी G लावलं. हेच रिॲक्शन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कसं लिहिलेलं सापडेल तुम्हाला, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NGRT, डेल्टा NGRT, and this is the equation for enthalpy for gaseous reactions. ही एन्थॅल्पी कोणाची आहे, गॅशियस रिॲक्शन्सची. लक्षात आलं, सॉलिड आणि लिक्विड साठी एन्थॅल्पी असते डेल्टा U इतकी, आणि गॅशियस रिॲक्शनची जर एन्थॅल्पी काढायला विचारलं तर डेल्टा U प्लस डेल्टा NGRT. क्वेश्चन्स बघूया काही. ठीक आहे, स्क्रीनशॉट करा, टेक्स्टबुक मध्येच क्वेश्चन घेईन आज, स्क्रीनशॉट करा. ठीक आहे, बघा मी पूर्ण क्वेश्चन लिहित बसलेले नाहीये, फक्त सांगते तुम्हाला एक रिॲक्शन दिली आहे ही वाली, तुम्ही टेक्स्टबुक वरून क्वेश्चन बघू शकता. या रिॲक्शनचा जो एन्थॅल्पी चेंज आहे, ही रिॲक्शन होताना जे काही हीट चेंजेस झाले ऍट कॉन्स्टंट प्रेशर, ती किती आहे, -84.4 किलो जूल मध्ये दिली आहे. टेम्परेचर दिलंय 25 डिग्री सेल्सिअस आणि इंटरनल एनर्जी विचारले. काढू शकतोय आपण, येस, कारण तुम्हाला माहिती आहे फॉर गॅशियस केमिकल रिॲक्शन, गॅशियस केमिकल रिॲक्शन, कुठलीही केमिकल रिॲक्शन आली तरी हाच फॉर्म्युला वापरायचा तुम्हाला. अबो केमिकल रिॲक्शन आहे का, येस आहे. स्टेट पण दिलेली असते, जसं कार्बन सॉलिड आहे, हायड्रोजन गॅस असतो, आणि C2H6 पण काय आहे, तुमचा गॅस आहे. सो फॉर गॅशियस केमिकल रिॲक्शन यू नो दॅट एन्थॅल्पी इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NGRT. मग अशी जे डिराईव्ह केलं तिथे इक्वेशन सेम मी ते लिहून घेतलं. तुम्हाला काय काय दिलंय बघा, डेल्टा U फाइंड करायचं आहे, डेल्टा H किलो जूल मध्ये दिलाय, डेल्टा N काढू शकताय कारण केमिकल रिॲक्शन दिली, R ची व्हॅल्यू पार्टच ठेवायची आहे, टेम्परेचर दिलेलं आहे. सो 1 2 3 4 व्हॅल्यूज दिलेत आणि फिफ्थ वाली काढायचे, आरामात काढू शकतो. चला स्टार्ट करूया. पहिला तर मी डेल्टा NG काढते. व्हॉट इज डेल्टा NG, तुम्हाला माहिती आहे ते काय असतं, N2 मायनस N1, N2 मायनस N1. मग व्हॉट इज N2, तर N2 म्हणजे तुमच्या प्रोडक्टचे, N2 म्हणजे प्रोडक्ट, N1 म्हणजे रिॲक्टंट. ओके, सो N2 म्हणजे प्रोडक्टचे किती मोल आहेत, इथे काय नाही म्हणजे काय असतं 1. सो प्रोडक्टचे मोल झाले 1 मायनस रिॲक्टंटचे किती मोल आहेत 3 + 2 5. असं केलं तर रॉंग. का बघा, कार्बन काय आहे, सॉलिड आहे, कार्बन इज सॉलिड. सो तुम्ही फक्त काय घेणार, गॅस घेणार. गॅशियस रिॲक्शन बघतो, सो फक्त गॅस हे घ्यायचं नाही. किती मोल आहेत रे मग रिॲक्टंटच्या गॅसचे, 3 आहेत. सो लिहून घ्या 3. सो डेल्टा NG जे काही आहे तिची व्हॅल्यू आली तुमची मायनस मध्ये, इट इज -2. परत तुम्हाला व्हॅल्यू R ची माहिती पाहिजे, किती असते ती 8.314. युनिट काय, जूल, केल्विन इनवर्स, मोल इनवर्स. मी पाठ ठेवायला सांगितली आहे, 8.314 विथ युनिट, जूल, केल्विन इनवर्स, मोल इनवर्स. आता बघा, मला जी एन्थॅल्पी दिली ती दिली किलो जूल मध्ये. सो मी आन्सर पण किलो जूल मध्ये फाइंड करणार असेल तर R ला पण किलो जूल करून घ्यायचं. 8.314 किलो करायचं असेल तर काय, जूलची व्हॅल्यू आहे, किलो काय असतं, मोठं असतं. सो तुम्हाला अपोजिट, ग्रॅव्हिटीच्या अपोजिट मध्ये चाललाय, जूल किलो जूल त्याच्यापेक्षा मोठं, जूल टू किलो जूल, अपोजिट टू ग्रॅव्हिटी, सो मायनस साइन लावायची. म्हणजे काय मॅम, तर 10⁻³ करायचं. किलो म्हणजे 1000 असतं हे तुम्हाला माहिती आहे, 10⁻3. सो फक्त जूल टू किलो जूल जायचं होतं, म्हणून 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं. किलो जूल, केल्विन इनवर्स, मोल इनवर्स, केल्विन इनवर्स, मोल इनवर्स, ही झाली तुमची R ची व्हॅल्यू. आणखीन काय रे, टेम्परेचर. बघा टेम्परेचर किती दिले तुम्हाला, 25 डिग्री सेल्सिअस दिले. याच्यामध्ये 273 ऍड करा. बट आता मला पाठ झालंय 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विन असतं. सो मी डायरेक्ट लिहिलं 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विन झाले. आता माझ्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आल्या. सो मी लिहिते आता, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा N. एक मिनिट,
डेल्टा एन जी आर टी. व्हॅल्यूज लिहून घेऊया आपण आता सगळ्या. येस, बघा एन्थॅल्पी दिली आहे मायनस मध्ये 84.4 विथ युनिट लिहायचं नेहमी. जर तुम्ही न्यूमरिकल्स माझ्याकडून शिकत असाल तर ऑलवेज विथ युनिट लिहायचं. सो किलो जूल लिहिलं. इंटरनल एनर्जी तर मला फाइंड करायची आहे, प्लस लिहिलं मी आधी प्लस. डेल्टा एन जी ची व्हॅल्यू काय आहे -2. सो मी ते ब्रॅकेट मध्ये लिहिते आता -2. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहेत, सो मोल्स ला 2 मोल्स. परत लिहा आर ची व्हॅल्यू. सो आर ची व्हॅल्यू काय असणार आहे 8.314 इंटू 10 टू द पॉवर -3 किलो जूल मोल इनवर्स केल्विन इनवर्स. केल्विन इनवर्स मोल इनवर्स इंटू आणि काय राहिलं तुमचं टेम्परेचर 298 केल्विन. 298 केल्विन. आता पहिला युनिट कॅन्सल करून घ्यायचे. जसं की इथे मोल्स आहे, आता मोल इनवर आहे. मोल इनवर्स मोल्स कट होणार, कट होणार. येस. परत बघा इथं केल्विन आहे, इथं केल्विन इनवर्स आहे. कट करा, कट करा. या साईडला राहिलं कोण किलोजूल, या साईडला कोण आहे किलोजूल. सो किलोजूल आता काय झालं बॅलन्स झालं. सो तुमचे जे काही युनिट्स आहेत ते सगळे करेक्ट आहेत, हे प्रूफ झालं इथे. आता फक्त जरी खाली तुम्ही व्हॅल्यू उतरून लिहिल्यात तरी चालेल किंवा पूर्ण लिहिलं तरी चालेल. बघा -84.4 किलोचं के छोटं जूल इज इक्वल टू डेल्टा यू. मायनस करते, आता मायनस करते, प्लसची साईन गेली. यात काय काय कॅल्क्युलेशन करायचे बघा, खाली सेपरेट लिहिते. 2 इंटू 8.314 इंटू 298. हे जे 298 आहे याला मी जरासं डेसिमल शिफ्ट करते. 298 चं काय केलं 2.98. डेसिमल कुठल्या साईडला शिफ्ट झालाय माझ्या साईडला, म्हणजेच मी जर अशी उभारले तर तो माझ्या लेफ्ट हँड साईडला शिफ्ट झालाय. तर तुम्ही पॉवर कुठली देणार आहे प्लसची. प्लसची हे तर माहिती असेल ना, डेसिमल कुठे शिफ्ट झालं पॉवर काय होते. डेसिमल 8 नंतर होता, व्हॅल्यू कमी केली मी 2.98, तर डेसिमलची पॉवर कशात गेली पॉझिटिव्ह मध्ये. सो मी या 2.98 ला मी आता 3 म्हणू शकते, आरामात म्हणू शकते. सो 3 2 चा 6 आणि 6 इंटू 8.314 आरामात करू शकताय. बघा आधी आहे तसं लिहिते. 2.98 ला 3 केलं आणि वरती 10 टू द पॉवर 2 आहे तसं. तर 3 2 चा काय करणार तुम्ही, पहिलं तर 6 झालं, 3 2 चा 6 आणि 8.314 ला 6 न मल्टिप्लाय करा. सो मल्टिप्लिकेशन 49.884 आलं. वरती कोण राहिले आणखी तुमचं 10⁻². आणि बघा 8.314 नंतर मी पॉवर नाही लिहिली, ही पॉवर अजून आहे ना 10 टू द पॉवर -3. सो मी ती इथं लिहिते डायरेक्ट 10 टू द पॉवर -3. इथंच यायला पाहिजे होती ती ऍक्च्युली. इथंच 10 टू द पॉवर -3, इथं पण ती होती 10 टू द पॉवर -3, मी इकडे घेतली. सो 10 टू द पॉवर 2 आणि -3 काय होणार -1. सो मी इथं लिहिते आता 49.884 इंटू 10 टू द पॉवर हे झालं -1. मला ही -1 ची पॉवर नको आहे, तर मी काय करणार एक डेसिमल कुठे शिफ्ट करायला लागणार मला आतमध्ये. पॉझिटिव्ह पॉवर करायची असेल तर म्हणजेच होणार 4.9884. बरोबर आहे ना. बघा 10 टू द पॉवर -1 आहे, हा -1 मला जर नको असेल तर डेसिमल 1 न तुम्ही माझ्या साईडला शिफ्ट केला 4.9 झालं. तुम्हाला डेसिमल शिफ्टिंग माहिती असेल, नसेल माहिती तर कमेंट मध्ये सांगा, नसेल माहिती तर कमेंट मध्ये सांगा. सो 4.9884 आन्सर आलं. सो बघा -84.4 किलो जूल आहे तसं लिहिलं, डेल्टा यू आहे तसा लिहिला आणि या ब्रॅकेटचं आतमध्ये जे आन्सर आहे ते आहे 4.9884. 4.9884. साइन कोणती येणार आहे रे मायनस. साइन कोणती मायनस. आता मला काढायचा असेल डेल्टा यू तर मी काय करणार, हे जे मायनस आहे ते इज इक्वल टू या साईडला आणणार. काय होईल ते 4.9884. ऑलरेडी काय इकडे -84.4 आणि आन्सर दोघंही किलो जूल मध्ये. सो किलो जूलची साइन मी काय केली कॉमन घेतली. हा पण किलो जूल तो पण किलो जूल. सो किलो जूल आपण कॉमन मध्ये घेऊ शकतो. आता करा हे -84.4 मायनस काय करायचं तुम्हाला 4.9 सांगते. ठीक आहे सेपरेटच करूया. काय 84.4 मायनस 4.9884 ब्ला ब्ला जे काही असेल ते. सो आन्सर 6
इथे काय येईल 3 नाही 1 1 1 9 10 11 12 13 4 पॉइंट इथे काय 4 5 6 7 8 9 10 11 5 6 7 8 9 10 11 12 13 0.97. सो आन्सर आलं तुमचं 79.4116 79.4116. साइन कशाची देणार तुम्ही मायनसची, कारण मोठ्याला मायनसची साइन आहे. येस, आन्सर झालं तुमचं किलो जूल मध्ये. सो जी काही इंटरनल एनर्जी होती ती काय आली बघा, -79.4116 किलो जूल. सो मी विदाउट लॉग यूज करता सुद्धा हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकते. फक्त काय केलं मी 298 केल्विन न लिहिता 2.98 × 10⁻² केलं. 10⁻² केलं. अप्रॉक्सिमेट मला 3 करता आलं. 3 2 6 इझी होतं. 6 × 8.314 पण तोडणी करता येते, ते लिहून घेतलं. पॉवर माझी इतर राहिलेली म्हणून मी खाली लिहिली, बाकी पॉवराइज करून फायनल आन्सर 4.9 आलं. इझिली माझं कॅल्क्युलेशन तुम्हाला इंटरनल एनर्जी इन किलो जूल भेटली. येस, ओके. टेक्स्ट बुक मधलंच एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल घ्यायचं, कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकताय. फक्त हे सांगण्यासाठी घेतलेलं. डेल्टा Ng म्हणजे N2 - N1. N2 काय आहे तर गॅशियस प्रोडक्टचे जे नंबर ऑफ मोल्स आहेत ते, मायनस गॅशियस रिॲक्टंटचे जे नंबर ऑफ मोल्स आहेत ते. फक्त क्लिअर आहे न्यूमरिकल. ओके. यानंतर तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये एक न्यूमरिकल आहे की तुम्हाला इंटरनल एनर्जी फाइंड करायची आहे आणि म्हटलं की 6 जूल का कितीतरी जूल ऑफ अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज केली आहे अँड सम अमाउंट ऑफ वर्क डन आपण बॉडीवरती केली. त्या टाइपचे एक्झाम्पल मी कालच्या लेक्चरमध्ये घेतलेत. करू शकता? येस, आय गेस तुम्ही करू शकता. ट्राय करा. याच्यानंतरच एक्झाम्पल आहे. नसेल तर मग मला सांगा, मी सॉल्व्ह करून देईन. ठीक आहे. आता वर्क डन बघूया. वर्क डन काय असतं? स्क्रीनशॉट करून घेणार आहे का? स्क्रीनशॉट करून घ्या. तर हा काय आहे? वर्क डन फॉर केमिकल रिॲक्शन. आता सगळं केमिकल रिॲक्शन साठी चालू आहे. केमिकल रिॲक्शन जे मागे दोन तुम्ही वर्क डनचे फॉर्म्युले काढले, तिथे काही रिॲक्शन होती का? नाही. एक गॅस होता, त्याला तुम्ही एक्सपांड आणि कॉम्प्रेस केलं, म्हणजे फिजिकल प्रोसेस होती. आता ते जर केमिकल प्रोसेस असेल तर काय होतं बघा. चला स्टार्ट करूया. नॉर्मल वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? W = -P एक्सटर्नल × ΔV. येस, हाच फॉर्म्युला आहे. ओके. आता मी काय म्हणते बघा, अज्युमिंग P एक्सटर्नल बाहेरचं एक्सटर्नल प्रेशर आणि आतलं तुमच्या रिॲक्शनचं जे प्रेशर आहे ते सेम आहे, म्हणजेच काय तुमची रिॲक्शन इक्विलिब्रियमला आहे असं समजा. समजलं? मग आता वर्क डनचा फॉर्म्युला लिहिणार W = -P × ΔV. लिहू शकते? येस. परत ΔV ला काय करा, सेपरेट लिहून घ्या. काय लिहिलं रे मग? V2 - V1. परत आतमध्ये मल्टिप्लिकेशन करा. -P × V2 मायनस मायनस झाला प्लस P × V1. परत काय आहे? गॅशियस रिॲक्शन आहे. ही पण केमिकल रिॲक्शन कोणती आहे? गॅशियस आहे. गॅशियस असल्यामुळे आयडल गॅस इक्वेशन. सो फॉर आयडल गॅस असं मेन्शन केलं असेल तुम्हाला तर तुम्ही काय फॉर्म्युला वापरू शकता? PV = nRT. मग सांगा मगाचाच नुसार. परत जर मला PV1 लिहायचं असेल तर मी लिहिणार N1RT आणि जर मला PV2 लिहायचा असेल तर मी लिहिणार N2RT. सबस्टिट्यूट करा वरच्या फॉर्म्युला मध्ये. सो W काय आहे? मायनसची साइन. पहिला PV2 सबस्टिट्यूट करा. PV2 काय आहे? N2RT. येस. त्यानंतर काय आहे? प्लस PV1 सबस्टिट्यूट करा. काय आहे? N1RT. ओके. कॉमन काय काढू शकता तुम्ही याच्यामधून? RT कॉमन निघालं. मग राहिलं काय आतमध्ये? N1 - N2. N1 ला पॉझिटिव्ह साइन आहे, सो आधी N1 लिहिलं, -N2 मी नंतर लिहिलं. बट मला उलट पाहिजे, N2 - N1 पाहिजे. जर मला N2 - N1 करायचं असेल तर बाहेर साइन द्यायची मायनसची, म्हणजेच तुम्ही मायनस कॉमन काढलं आणि लिहिलं N2 - N1. RT आहे तसं. RT आहे तसं. आता काय आहे N2 - N1? का मॅम उलट का करायचं होतं? कारण N2 - N1 म्हणजेच डेल्टा Ng होतं फॉर गॅशियस रिॲक्शन्स. मायनसची बाहेरची साइन आहे तशी N2 - N1 केलं कारण मला डेल्टा Ng लिहिता यावा म्हणून आणि RT. सो वर्क डन फॉर केमिकल रिॲक्शन्स कसं काढतो आपण? डेल्टा NgRT.
डेल्टा एन जी आर टी. मग अशी जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं ज्याच्यामध्ये आपला कार्बन डायऑक्साईड सॉलिड प्लस 2H2 गॅस होता का, गिव्स रिॲक्शन टू गिव्ह C2H6. रिॲक्शन बघून घ्या काय असेल ती. याच्यासाठी सांगणं जर मी तुम्हाला सांगितलं वर्क डन काढा तर सिंपल आहे. काय करणार तुम्ही, W इज इक्वल टू मायनस डेल्टा एन काय असतं रे, N2 मायनस N1. R चा फॉर्म्युला पाठ. टेम्परेचर मी परत मगाचाच देते तुम्हाला 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच W इज इक्वल टू N2 मायनस N1 किती आहे, प्रोडक्टचे मोल 1 मायनस रिॲक्टंट हा तर सॉलिड आहे, कट करा, गॅस आहे 2. सो 1 मायनस 2, बाहेरची मायनस साइन विसरायची नाही. R चा फॉर्म्युला 8.314 जूल केल्विन इनवर्स मोल इनवर्स 25 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 298 केल्विन. सो तुम्ही हे सॉल्व्ह करून जे काही आन्सर येईल, जर मला RT सबस्टिट्यूट नसेल करायचं तर माझा आन्सर काय होणार, 1 मायनस 2 मायनस 1 मायनस 1 आणि बाहेरचा मायनस काय होईल, प्लस होईल. सो प्लस RT आन्सर येईल तुमचं, प्लस RT. मग W इज इक्वल टू जर प्लस RT आलं, प्लस RT म्हणजे काय रे, W ची साइन पॉझिटिव्ह कधी येते, जेव्हा वर्क इज डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम. बरोबर आहे ना, जर ही तुमची सिस्टीम असेल, ॲरो आतमध्ये आला तरच वर्क डन पॉझिटिव्ह असतं, म्हणजे वर्क डन बाय सराउंडिंग ऑन सिस्टीम. सो या फॉर्म्युल्याने मला काय सांगितलं, दिस वर्क इज डन बाय द सराउंडिंग ऑन द सिस्टीम. हे कधी पॉसिबल झालं, पॉझिटिव्ह साइन का आली, कारण तुमचा जो काही N2 होता तो लहान आहे N1 पेक्षा. मग हीच कंडिशन आहे का, N1 ग्रेटर दॅन N2 असं लिहिते. जेव्हा तुमचे रिॲक्टंटचे नंबर ऑफ मोल्स जास्त आहेत 2 आणि प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स कमी आहेत, तेव्हा काय होणार आहे, कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन सराउंडिंग सिस्टीम वर काम करणार कॉम्प्रेशन. जर उलट झालं म्हणजेच काय मॅम, तर जर तुमचे N2 मोठा झाला N1 पेक्षा, N2 मोठा झाला, N2 म्हणजे काय, प्रोडक्ट जास्त आहे रिॲक्टंट कमी आहे. प्रोडक्ट जास्त आहे रिॲक्टंट आधी जो होता त्याच्यापेक्षा प्रोडक्ट जास्त झाला, काय झालं मग तिथे एक्सपान्शन झालं आणि एक्सपान्शन असल्यामुळे वर्क डन तुमचं येणार निगेटिव्ह. निगेटिव्ह. सो सिंपल लक्षात काय ठेवायचं, आधी रिॲक्टंट कमी आहे आणि रिॲक्शन झाल्यानंतर प्रोडक्टचे मोल्स वाढले तर एक्सपान्शन झाले, एक्सपान्शनचं वर्क डन निगेटिव्ह येतं. रिॲक्टंट समजा आधी 4 होते, रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर 2च उरले म्हणजे काय झाले, कमी झाले. कमी म्हणजेच कॉम्प्रेशन झालं, वर्क डन तुमचं पॉझिटिव्ह येणार. येस. सो दिस वॉज वर्क डन फॉर केमिकल रिॲक्शन्स. याच्यावरती एक एक्झाम्पल आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, इझी आहे, असं सॉल्व्ह करायचं तुम्हाला. ट्राय करा, नसेल तर कमेंटमध्ये सांगा. एक्सरसाइज जेव्हा सॉल्व्ह करेन, कारण तुम्ही आज मी अपलोड केलाय म्हणजे लगेच थोडीच व्हिडिओ बघताय, 2 दिवसांनी 3 दिवसांनी बघत असाल. सो याची जेव्हा मी एक्सरसाइज घेईन तेव्हा तुमचे डाऊट सगळे क्लिअर करेन. तर तोपर्यंत व्हिडिओ बघून घ्या, शेअर करा तुमचे आणि तुमच्या फ्रेंड्सचे डाऊट्स कमेंट किंवा आपला टेलिग्रामचा जो ग्रुप आहे त्याला सांगा. थँक्यू सो मच. स्क्रीनशॉट करून घ्या.